नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सखी, प्रत्येक स्त्रीला आई, बहीण, मुलगी, बायको, मावशी अशी अनेक नात्यांची, जबाबदाऱ्यांची लेबल्स असतात आणि ती सर्व नाती, जबाबदाऱ्या त्या लिलया पार पाडतात. कारण त्यांच्या अंगी असलेलं कौशल्य त्यांना पणाला लावावं लागतं. पण ह्या कौशल्यांच्याच बळावर ती पुढे जात असते, प्रगती करत असते. आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक स्त्रीने आपल्या अंगी असलेल्या कौशल्य विकासातून महिला सक्षमीकरण आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत SNDT महिला विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू श्रीमती वसुधा कामत मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. प्राध्यापिका वसुधा कामत मॅडम यांनी शिक्षणशास्त्रात PhD केली आहे. गेल्या 40 वर्षापासून अधिक काळ ते या शिक्षण क्षेत्रात आहेत. त्यांनी वेळोवेळी आपल्या अनेक सख्यांना, महिलांना कौशल्याचा विकास करून पुढे कसं जायचं याबाबत मार्गदर्शन केलं आहे. त्यांचा गाढा अनुभव आणि अभ्यास याचा आज आपण उपयोग करून घेऊन आपणही त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेऊया. आपल्या सुप्त गुणांचा विकास, कौशल्यांचा विकास कसा करायचा हे त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊयात. त्यासाठी कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी आजच्या दिवसाचा आणखी एक महत्त्वाचा दिन आहे. आज मराठी रंगभूमी दिन आहे आणि या मराठी रंगभूमी दिनाच्या आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना, कलाकारांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे कौशल्य विकासातून महिला सक्षमीकरण आणि आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका वसुधा कामत मॅडम. मॅडम, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. खरं तर जिच्या हाती पाळण्याची दोरी किंवा चूल आणि मूल यातून आता आपली सखी, आपली महिला खरंच खूप पुढे गेलेली आहे, नाही का? आणि ह्याची सुरुवात आपले जे समाजसुधारक होते त्यांनी खूप आधी काळाची पावलं ओळखून स्त्रियांसाठी शिक्षणाची सुरुवात केली. आज खरं तर प्रत्येकीच्या अंगी एक सुप्त गुण, सुप्त कौशल्य असतं, त्यातूनच ती सक्षम होत असते. मुळात कौशल्य विकासातून सक्षमीकरण ह्याची व्याप्ती काय आहे, काय सांगाल? हा जो शब्द तुम्ही वापरला, सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, सक्षम व्हायचं म्हणजे कसं व्हायचं सक्षम? फिजिकली सक्षम व्हायचं का, शारीरिकदृष्ट्या? तर त्याचं उत्तरही हो आहे. शारीरिकदृष्ट्या ती सक्षम पाहिजेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मानसिकदृष्ट्या ती सक्षम हवी. म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची कुवत तिच्या अंगी असायला पाहिजे. आणि तिचं सक्षमीकरण करायचं म्हणजे समाजाने असं वातावरण निर्माण करायला पाहिजे की या वातावरणामध्ये कुठल्याही स्त्रीला मोकळं वाटलं पाहिजे, मोकळेपणे तिला वागता आलं पाहिजे, फिरता आलं पाहिजे, स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजे. याला आपण महिला सक्षमीकरण म्हणतो. खरं, पण याच्यासाठी आर्थिक स्वावलंबनही खरंच खूप महत्त्वाचं नाही का? आहे ना, आर्थिक स्वावलंबन पाहिजेच. कारण स्वतःचे जो निर्णय घ्यायचा आहे की एखाद्याला डोनेशन द्यायचं का, 1000 रुपये मी 50,000 रुपये मिळवते, त्याच्यातला 1000 रुपये मी कोणाला दान करू का, ह्याचा डिसिजन त्या महिलेने स्वतः घेतला पाहिजे. पण तिच्यावरती जर बंधनं असतील की नको कशाला, तर हे डिसिजन घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि इकॉनॉमिक इंडिपेंडन्स, आर्थिक स्वातंत्र्य हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ते पाहिजेच. आणि पण त्याच्याही पुढे जाऊन ते मिळालेले पैसे वापरण्याचंही स्वातंत्र्य, त्याच्या संदर्भात डिसिजन मेकिंग जे आहे, निर्णय जे घ्यायचे ते खूप महत्त्वाचं. निर्णय क्षमता, चांगले निर्णय, योग्य निर्णय घेणं हा एक. पण तिथे असं नाही वाटत की आज एवढ्या आधुनिक म्हणजे आपण पुढे आलोय, खूप पुढे आलोय, पण अजूनही ती पॉवर किंवा ती जी निर्णय शक्ती आहे ती पूर्णपणे आपल्या सखीला दिली जात नाही. काही वेळेला बऱ्याचदा असं होतं की आर्थिक उत्पन्न येतं ते ठीक आहे, पण त्या पैशांचा विनियोग कसा करायचा तेवढं सक्षम तिला नाही समजलं जात. हो, काय सांगाल मॅडम? समजलं पाहिजे. कारण आणि महिलांनी आपल्यामध्ये एवढी स्किल्स निर्माण करायला हवीत की आपल्याला जर आपण पैसे मिळवतोय तर त्याचं योग्य प्लॅनिंग करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे, ते वापरले पाहिजे चांगलं. आणि एक गोष्ट अशी आहे की आपल्याला कोणी असं स्वातंत्र्य देत नसतं, आपण ते घेतलं पाहिजे.
आपण समाजाचा एक भाग आहोत आणि या समाजाने जवळजवळ 50% स्त्रिया आहेत, तर या स्त्रियांना योग्य वाटेल, चांगलं वाटेल, मोकळं वाटेल अशासारखं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. तेव्हा कोणीतरी स्वातंत्र्य द्यायचं आणि स्त्रियांनी घ्यायचं आहे हा विचार आपण काढून टाकला पाहिजे. म्हणून स्त्रिया स्वतः सक्षम व्हायला पाहिजेत. मला असं वाटतं इकॉनॉमिक इंडिपेंडन्स आहेच, पण तो शिक्षणातून येतो. खरं, पण मग शिक्षण हा एकच मुख्य स्रोत आहे का याच्यासाठी, कौशल्य विकासासाठी, असं आपण म्हणू शकतो का? काय सविस्तर काय सांगा? हो, बरेच संशोधन याच्यामध्ये झालेलं आहे आणि शिक्षण हा एकमेव असं नाही, पण हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. म्हणजे एक संस्था आहे इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. आता या संस्थेने खूप मोठा रिसर्च केला आणि इव्हॅल्युएशन केलं महिलांना सक्षमीकरण कशामुळे प्राप्त होईल. तर त्यांना त्यांच्या इव्हॅल्युएशनमध्ये 4 प्रकारचे बदल घडवून आणण्याची आवश्यकता वाटली. आणि महत्त्वाचे घटक हे कोणते आहेत, तर एक त्यांचं असं म्हणणं की महिलांना मोबिलिटी जी आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, दुसरीकडे बदली झाली तर जायचं का नाही. हो, हा मोठा प्रश्न आहे. पण पुरुष मंडळी असा विचार करत नाही, ते जातातच, कारण काय त्यांना तिकडे प्रमोशन मिळालेलं असतं. तर म्हणजे केवळ दुसऱ्या ठिकाणी जाणं असं नाही, एक नोकरी सोडून दुसरीकडे जाणं, एका गावातून दुसरीकडे जाणं, तर ही जी मोबिलिटी आहे या मोबिलिटीवरती तिचं कितपत नियंत्रण आहे. दुसरं, आपले साधन सामग्री असते, रिसोर्सेस असतात, त्या रिसोर्सेसना या महिलेला ॲक्सेस आहे का, ते तिला मिळू शकतात का, तर त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. तिला ॲक्सेस इझिली मिळाला पाहिजे, अतिशय समर्पकपणे मिळाला पाहिजे. प्लस त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे, हे रिसोर्सेस वापरणं योग्य प्रकारे. तर हे नियंत्रण तिच्याकडे आहे का, हा एक भाग आहे. दुसरं, तिच्या कामाचा जो पॅटर्न आहे, वर्क पॅटर्न, त्याच्यात पण बदल घडवून आणले गेले पाहिजेत. म्हणजे उदाहरण तुम्हाला माहिती असेल, पूर्वी महिलांना 12-12, 18-18 तास महिला कामं करत असतात. त्याच्यासाठी मोठं आंदोलन झालं आणि महिलांच्या कामाचे तास खूप कमी करण्यात आले, शिफ्ट कमी करण्यात आल्या. तर पॅटर्न्स आहेत हे केवळ शिफ्ट आणि तासांच्या पुरते नाही आहेत, कुठल्या प्रकारचं काम कसं करायचं आहे. तर हे जे पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये सुद्धा जर बदल, थोडासा जरी बदल घडवून आणला तरी त्यामुळे खूप मोठं सक्षमीकरणाला चालना मिळते असं त्यांना वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये त्यांना एम्पॉवर करता आलं पाहिजे. मग म्हणजे हे IFADने सांगितलेलं आहे आणि आपल्याला इथे बरोबर वाटतं, जाणवतं. अगदी खरं आहे. पण प्रत्येक वेळेला असं कुठेतरी तिला जाणवत असतं की म्हणजे तशा तर आपल्या महिला सक्षम झाल्या, पण प्रत्येक वेळी एखादा निर्णय घेताना की तो बरोबर आहे किंवा चूक आहे, ती तेवढी पूर्ण एक स्वातंत्र्य तिला दिलं जात नाही. आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की स्वातंत्र्य कोणी देत नसतं, ते स्वतः घेता आलं पाहिजे, त्याविषयी सांगा. निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती अशी अचानक येऊन पोचत नाही आपल्याकडे. आपल्याला ती कल्टिवेट करायला लागते, डेव्हलप करायला लागते. काही निर्णय चुकतील ना, निर्णय चुकले म्हणून घाबरून द्यायची काही गरज नाही. आपल्याला ते चुकलेल्या निर्णयाची पण आपण जबाबदारी घेतली पाहिजे. समजा मी ठरवलं 12वी नंतर मला आर्ट्सला जायचं आहे आणि मला तेव्हा जाणवलं नाही की खरं तर मला कॉमर्समध्येच आवड होती, पण मी आर्ट्सला गेले. ठीक आहे, BA केलं. नंतर जर मला वाटलं की मला कॉमर्समध्ये आवड आहे तर त्याची या निर्णयाची जबाबदारी मी घेतली पाहिजे की ठीक आहे, हा निर्णय चुकला, पण आता त्याच्यानंतर काही आयुष्य संपलं का, नाही. तिथे काही ब्लॉक्स आलेत का, नाही. आपल्याला करू शकतो आपण. कितीतरी कोर्सेस अवेलेबल आहेत. कॉमर्समध्ये आवड आहे तर शिका तुम्ही कॉमर्समधले कोर्सेस, नंतर आपण शिकू शकतो. पण आपण एखादा निर्णय चुकीचा घेऊ का म्हणून घाबरून निर्णयच घ्यायचा नाही. त्यामुळे काय होतं, निर्णय कसे घ्यायचे ही एक प्रक्रिया आहे, इट्स अ प्रोसेस. आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडे आधी माहिती असायला पाहिजे, कारण आपण म्हणतो स्टडीड डिसिजन्स घेऊया. तर ती माहिती काय आहे, ती माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. त्या माहितीवरती परिष्करण करता आलं पाहिजे, त्याचं इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती डिसिजन घेतला पाहिजे. तर ही प्रक्रिया समजून घेतली पाहिजे महिलांनी आणि त्याच्यावरती आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. त्याच्याशिवाय कुठलीही प्रक्रिया आपल्याला साध्य होत नाही. अगदी खरं. पण म्हणजे तिच्या अंगी अशी कोणती अशी सुप्त कौशल्य किंवा कोणते गुण आहेत असं आपण म्हणू शकतो की ज्यांचा विकास ती करू शकते आणि सक्षम होऊ शकते? महिलांमध्ये खूप गुण असतात. म्हणजे विमेन कॅन बी बेस्ट मॅनेजर्स असं म्हणतात. ते का म्हणतात, कारण महिलांच्या ब्रेनमध्ये आणि पुरुषांच्या आणि महिलांच्या ब्रेनमधल्या रिसर्चमध्ये आपल्याला दिसले फरक आहे. महिला या जास्त चांगलं मल्टीटास्किंग करू शकतात. म्हणजे एकाच वेळेला त्या 4-5 कामं करू शकतात. म्हणजे स्वयंपाकघराचं उदाहरण तुम्ही म्हणाल की महिला म्हटल्यानंतर लगेच स्वयंपाकघराचं उदाहरण देता का, पण जस्ट बघा, स्वयंपाकघरामध्ये आपण 4-5 कामं एकाच वेळेला लाईन अप केलेली असतात आणि आपल्याला माहीत असतं की आधी कुकर लावायला पाहिजे, मग तिथे मिक्सरमधनं काही ते वाटायला पाहिजे, त्याच्या आधी आपण चपातीचं पीठ भिजवून ठेवलेलं असलं पाहिजे. वी आर प्रोसेसिंग थिंग्स लिनियरली
अँड देन डुईंग थिंग्स वन आफ्टर द अदर. आता हे मल्टीटास्किंग, हे एकाच वेळेला सगळ्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे, हे मल्टीटास्किंग महिला चांगलं करू शकतात. आणि हे आहेत गुण त्यांच्याकडे, पण ते चांगले कल्टिवेट करता आले पाहिजेत, विकसित करता आले पाहिजेत. महिलांनी मुळात आधी ते जाणून घेतलं पाहिजे की हे आपल्याला करायचंय. मॅडम, ते विकसित कसे करायचे त्याविषयी आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी एक फोन आलाय. शेखर छत्रे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. नमस्कार. मला असं विचारायचं की आपण जो विषय घेतलाय आज महिला सक्षमीकरण, पण त्याच्यासाठी महिलांना कौशल्याची आवश्यकता आहे. ते कुठल्या प्रकारचं कौशल्य त्यांनी प्राप्त करावं आणि त्या कौशल्याच्या आधारित त्यांना जे उत्पादन विक्री वगैरे जी करावी लागणार आहे त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याची योग्य माहिती न मिळाल्यामुळे त्या महिला मागे पडत आहेत. हजारो बचत गट असे आहेत की ते कार्यरत झाले पण नंतर काही काळाने ते बंद पडलेत. याला कारणच असं की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते तिथपर्यंत त्या महिलांपर्यंत पोहोचू शकलं नाही आणि सक्षमीकरण करायसाठी जी कौशल्य पाहिजे ती त्यांना पूर्णपणे दिली गेली नाहीत. तर यासाठी काय व्यवस्था आहे? धन्यवाद. खूप छान प्रश्न विचारलाय शेखरजींनी. तर काय मार्गदर्शन करू शकेल, कारण की त्यांच्यापर्यंत हे इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचलं पाहिजे किंवा त्यांनी कुठून तरी त्याची माहिती करून घेतली पाहिजे. तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आपल्याकडे आता NHDC ची स्थापना झालेली आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि त्यांनी जवळजवळ 33-34 सेक्टर स्किल्सची काउन्सिलची स्थापना केलेली आहे. आणि प्रत्येक, आता समजा ऑटोमोबाईल हा एक सेक्टर आहे, तर ऑटोमोबाईलशी निगडीत कुठली कुठली कौशल्य हवी आहेत आणि मग त्याचं ट्रेनिंग कसं द्यायचं, किती महिन्याचं द्यायचं, किती वर्षाचं द्यायचं का किती दिवसांचं द्यायचं, कारण इट डिपेंड्स. एखादं स्किल तुम्हाला 5 दिवसामध्ये तुम्ही अंगभूत करू शकता, पण एखाद्या स्किलला 6 महिने लागतील, एखाद्या स्किलला वर्ष लागेल. NHDCच्या अशा वेगवेगळ्या जे सेक्टर स्किल काउन्सिल्स आहेत तर त्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे. आणि 2022 पर्यंत त्यांनी 15 कोटी लोकांना ट्रेनिंग द्यायचं आहे. आता ट्रेनिंग देताना उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेतलं, समजा बेकरी पदार्थ, मला बेकरी सुरू करायची, तर मला फक्त पाव आणि बिस्किटं कसे तयार करतात ह्याचं शिक्षण मंडळी देतात. त्यांनी मला बेकरी सुरू करता येईल का? ती बेकरी सुरू करण्यासाठी माझ्याकडे आणखीन कौशल्य असली पाहिजे. ही कुठली कौशल्य आहेत? तर मला आधी मुळात तो मैदा, आणखीन साखर आणि या सगळ्या गोष्टी चांगल्या स्वस्त कुठे मिळतात हे माहिती पाहिजे. म्हणजे पर्चेसिंगची स्किल्स हवीत. त्याच्यानंतर ऑफकोर्स म्हणजे ब्रेड आणि बिस्किट्स करण्याची स्किल हवीच आहेत. आपण आता म्हणाला सेल्फ हेल्प ग्रुपला ही स्किल्स दिलेली आहेत, पण त्याच्यानंतर मार्केटिंगची स्किल आहेत का, मॅनेजरियल स्किल्स आहेत का? म्हणजे ॲक्च्युली हार्डकोर स्किल्स जी आहेत, ऑटोमोबाईलची स्किल, त्याच्याच बरोबरीने सॉफ्ट स्किल्ससुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत. आणि त्यातलं महत्त्वाचं स्किल आहे मॅनेजरियल स्किल. आता मॅनेजरियल स्किलमध्ये व्यवस्थापकीय कौशल्य जी आहे त्याच्यामध्ये आणखीन अनेक कौशल्य आहेत. व्यवस्थापकीय कौशल्यामध्ये म्हणजे तुम्ही एकटेच काही बेकरी चालवणार नाही, तुमच्याकडे 2 माणसं तुम्ही ठेवणार आहात कामाला, तर त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं, तुमचं जे दुकान आहे ते नीट व्यवस्थित लावून कसं ठेवायचं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ही कौशल्य आपण फार महत्त्व त्याच्याकडे दिलं जात नाही आणि त्यामुळे मला वाटतं या गोष्टी फसतात. त्यामुळे सम्यक असा विचार करायला पाहिजे. म्हणजे एक प्रश्न घेऊया आधी. आपला रामेश्वरी महामुनी आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅम. माझा प्रश्न असा होता की माझं MSc कम्प्युटर सायन्स झालेलं आहे. त्याच्यानंतर मी 2-3 वर्ष लेक्चरशिप मध्ये होते, पण नंतर एक ब्रेक झाला, तर त्याच्यानंतर परत त्या अपॉर्च्युनिटीज खूप कमी झाल्या. आणि मग मला ऍक्च्युली इंग्लिश मध्ये पण इंटरेस्ट होता, म्हणजे MA इंग्लिश हे करायचं असं खूप लहानपणीपासून मला वाटायचं की इंग्लिश हा आपला आवडीचा सब्जेक्ट आहे. तर मी आता ते डबल पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून MA इंग्लिश पण करते. तर ते दोन्ही कंबाईनली काही उपयोग होऊ शकेल का? नाहीतर मग मला आता इंग्लिश मध्ये म्हणजे काय संधी उपलब्ध आहेत असं मला विचारायचं होतं. बरं, धन्यवाद मॅडम. EC म्हणाले का? हां, अर्ली चाइल्डहुड केअर आणि तुम्ही MA इंग्लिशही करताय. हो. कारण भाषा पूर्वी असं वाटायचं की दुसरं काही जमत नाही तर तुम्ही BA एखादी भाषा घ्या. आता भाषेला एवढं महत्त्व आलेलं आहे कारण जगामध्ये एकमेकांच्या बरोबर आंतरक्रिया करण्यासाठी भाषेचा खूप मोठा वापर होतो. आणि ट्रान्सलेशन स्किल्स आहेत किंवा एक चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहायच्या असतील, स्क्रिप्ट लिहायचं असेल, एखाद्या इन्स्ट्रक्शन्स लिहायच्या असतील. आता आपण कंटेंट तयार करतो तर त्याच्यामध्ये अतिशय थोड्या शब्दांमध्ये चांगलं कसं लिहायचं, तर या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो.
पण अनफॉर्च्युनेटली काय होतं आहे की आमच्या विद्यापीठांमधून जेव्हा एखादी MA ची डिग्री घेतली जाते मराठीमध्ये इंग्लिशमध्ये, तर भाषा शिकवायच्या ऐवजी तिथे जास्त साहित्य शिकवलं जातं. म्हणजे एखाद्या लेखकाची लिहिण्याची स्टाईल काय आहे हे त्या विद्यार्थिनीला माहीत असतं. पण तुम्ही काय लिहू शकता, तर त्याच्यासाठी मग आपल्याला भाषा विज्ञान शिकायला पाहिजे, भाषा शिकायला पाहिजे. यू शुड बी डुईंग MA इन लँग्वेजेस इफ यू आर इंटरेस्टेड इन लँग्वेज स्टडीज. तर तसंही सुद्धा आपल्याकडे भाषा कशी शिकवायची याचेसुद्धा आपल्याकडे कोर्सेस असतात किंवा भाषा विज्ञानाचे कोर्सेस असतात. इट डिपेंड्स आपल्याला नक्की काय करायचं आहे. पण भाषेला खूप महत्त्व आलेलं आहे आणि एकमेकांच्या भाषा समजावून घेऊन एकमेकांच्या बरोबर विचारांचं आदान प्रदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यासाठी ही ज्या नवीन मीडिया आहेत, न्यू मीडिया म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत, आता ब्लॉग्स आहेत, आता इंटरनेटवरती तुम्ही गेला तर खूप सोशल मीडिया आपल्याला दिसतात. तर ब्लॉग्सवरती लिहिणारी मंडळी आहेत, तर ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे, ज्यांचं मराठी चांगलं आहे, गुजराती चांगलं आहे, तर ते जर ब्लॉग लिहू शकत असतील, एखादा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगत असतील. म्हणजे उदाहरणार्थ आता आजचाच हा विषय घेऊया, पूनमताईंनी सांगितलेला की कौशल्य विकास. कौशल्य विकास म्हणजे काय, तर आता मला वेळ असेल किंवा आता दुसऱ्या कोणाला तरी सांगता येईल की तुम्ही ह्याच्यावरती ब्लॉग लिहा बरं. रोज लिहायचं. ब्लॉग म्हणजे ती डायरी आहे, इलेक्ट्रॉनिक डायरी आहे. आणि डायरी आपण लोकांना वाचायला देत नाही, पण ब्लॉग लोकांनी वाचण्यासाठीच आपण लिहितो. तर याच्यावरती आपण आपले विचार लिहू शकतो. त्याच्यामध्ये चित्र घालू शकतो, ऑडिओ क्लिप घालू शकतो, व्हिडिओ घालू शकतो आणि लोक त्याच्यावरती वाचतात, त्याच्यावरती कॉमेंट्स देतात, एकमेकांच्याबरोबर आदानप्रदान होतं. तर अशा अनेक गोष्टी करायला आज आपल्याला आजूबाजूला खूप संसाधनं उपलब्ध आहेत. फक्त ती माहीत करून घेतली पाहिजेत असं मला वाटतं. आपल्याला वाटतं की टेक्नॉलॉजी कशाला, मी MA केलं आहे. टेक्नॉलॉजीशिवाय आज गत्यंतर नाही. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ही जी टूल्स आहेत आज अवेलेबल आपल्याला, ती आपण महिलांनी त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलंच पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं आहे. टेक्नॉलॉजी आणि या तंत्रज्ञानाविषयी तर आपण नंतर सविस्तर बोलणारच आहोत. पण मॅडम, मगाशी विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या की त्यांचा परिणाम नंतर खूप मोठा होऊ शकतो, त्याविषयी सांगा. कारण तो प्रश्न असा होता की त्यांच्याकडे ती मुळातली स्किल्स आहेत, पण सेल्फ हेल्प ग्रुप उदाहरणार्थ, तर त्यांनी अमुक एक गोष्ट शिकल्या आहेत, पण नंतर त्यांचा बिझनेस काही सुरू होत नाहीये. तर उलट जर त्या 11-12 जणी एकत्र येणार असतील तर आज असंच आहे की एका माणसाला काही करता येणं शक्य नाहीये, कारण कॉम्प्लेक्सिटी खूप वाढली आहे. आणि त्यामुळे या महिला सेल्फ हेल्प ग्रुपच्या ज्या 11-12 जणी एकत्र आहेत त्याच्यामध्ये असं असू शकेल की जी 10-15 वेगवेगळी कौशल्य लागत आहेत त्या वेगवेगळ्या महिलांच्याकडे वेगवेगळी कौशल्य असेल, की कोणी छान अकाउंटिंगमध्ये चांगलं कौशल्य मिळालेलं असेल, कोणामध्ये मॅनेजरियल स्किल्स असतील, तर कोणाला मार्केटिंग जमत असेल की एखादा आपण तयार केलेली वस्तू लोकांना समजावून दिली पाहिजे, त्यांना इन्फ्लुएन्स केलं पाहिजे, तर अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांना बोलता येत असेल. तर अशा सगळ्यांनी मिळून आपापली कौशल्य घेऊन जर त्या तिथे आल्या आणि त्याचा जर त्यांनी वापर केला तर एखादा उद्योग, छोटासा उद्योग त्यांना नक्कीच सुरू करता येईल. पण ही कामं वाटून घेणं, जबाबदारी वाटून घेणं हे खूप महत्त्वाचं आज ठरतंय. म्हणजे आता आम्ही जेव्हा पेपर्स लिहितो, पूर्वी आम्ही पेपर लिहितो तर माझ्या एकटीच्याच नावावरती पेपर असायचा, पण आज मी एकटीच्या नावावरती पेपर लिहू शकत नाही, कारण 8-10 जण मिळून आम्ही संशोधन करतोय आणि या संशोधनावरचा जो पेपर प्रसिद्ध होतोय तो या 11-12 जणांच्या नावावरती होतोय. तसंच काहीसं आपल्या या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये होणार आहे. एक जर महिला म्हणाली की मी सगळं करेन तर असं होणार नाही. आणि त्यामुळे या ज्या आंतरक्रियांची जी कौशल्य आहेत की एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, लोकांच्या विचारांना महत्त्व दिलं पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे, आदर दाखवला पाहिजे, कोणी जर समजावून सांगत असेल तर नीट ऐकलं पाहिजे, पण लोकांवरती म्हणजे इन्फ्लुएन्स पण करता आलं पाहिजे. आपल्यामध्ये एवढा सेल्फ कॉन्फिडन्स असायला पाहिजे की आपण जे काही सांगतोय ते माणसांनी व्यवस्थित ऐकून घेता आलं पाहिजे, इतक्या स्पष्टपणे आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की काही मंडळी अग्रेसिव्ह असतात, काही असर्टिव्ह असतात आणि काही सबमिसिव्ह असतात. आपल्याला महिलांना आज असर्टिव्ह व्हायला पाहिजे. देयर इज नो नीड टू बी अग्रेसिव्ह. असर्टिव्हनेस म्हणजे काय, तर आपल्याला जे काही सांगायचं आहे ते न भांडता, न रागवता, पण अतिशय स्पष्टपणे. पण ही क्लॅरिटी आधी आपल्यामध्ये असली पाहिजे की आधी आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला काय सांगायचं आहे. तर ते आपण ज्ञान मिळवतो, त्या ज्ञानावरती आपण ते माहितीवरती परिष्करण करतो, इंटरप्रिटेशन करतो, त्याच्यावरती आधारित आपण लोकांशी काय सांगायचं ते ठरतं. म्हणजे केवळ आपण आपले कपडे चांगले घातले, आपण चांगला मेकअप केला म्हणजे आपण लोकांवरती परिणाम करू शकू असं नाही. आपले विचार स्पष्ट पाहिजेत, आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान चांगलं असलं पाहिजे आणि मग ते लोकांना समजावून सांगण्याची कौशल्य आपण विकसित केली पाहिजे. आणि याला वेळ लागणार आहे, तो वेळ आपण दिला पाहिजे. मला असं वाटतं की आता
ही जी आकडेवारी आपल्याला असं सांगते की दरवर्षी 2 कोटी मुलं डिग्री घेऊन बाहेर पडतात विदाउट एनी स्किल्स. विदाउट एनी स्किल. डिग्री आहे, मराठीमध्ये BA केलंय, सोशॉलॉजीमध्ये BA केलंय, पण त्याच्याबरोबर काही कौशल्य पण त्यांच्यामध्ये विकसित व्हायला पाहिजेत. मला असं वाटतं की त्या काळामध्ये काय होतं, ते 3 वर्षाच्या काळामध्ये मुलींना आणि मुलांना वाटत असतं की हे अगदी स्वच्छंदी दिवस आहेत, छान मजा करू. मजा करा, पण त्या मजेबरोबरच आपल्याला आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व निर्माण करणं, कारण फार थोड्या लोकांना इथे यायची संधी मिळते. म्हणजे 9वी ते 12वी पर्यंतची मुलं 5 कोटी आहेत, पण त्यातली 2.7 कोटी मुलं गळत आहेत आणि फक्त 2.4 कोटी म्हणजे इथे मुलं येत आहेत. म्हणजे तुम्ही 120 कोटींपैकी ही 2-2.5 कोटी मंडळी इतकी भाग्यवान आहेत आणि त्याच्यातल्या 47% स्त्रिया आहेत, त्या इथे हायर एज्युकेशनमध्ये आलेली आहेत. आता हे भाग्य तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्याचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला झळाळी आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मजा करायलाच हवी आपण म्हणजे कॉलेजमधलं शिक्षण घेतोय तेव्हा, पण त्याच्याचबरोबर स्वतःचं व्यक्तिमत्व कसं सुदृढ होईल. कारण सक्षमीकरण करताना लोकांनी आपल्याला सारखं मदत करावी असा जर आपण विचार करत राहिलो तर तो योग्य होणार नाही. आपण काय करतोय त्याच्यामध्ये, मी किती वेळ देऊ शकते, हे आपण बघायला पाहिजे. पण हा प्रश्न एक मुद्दा मला असा उपस्थित करायचा की असं नाही होऊ शकत का की जर आपण सांगतो की आपल्याकडे BA BCom किंवा सायन्सची जी काही डिग्री आहे, पण मग मुळात ती डिग्री घेतानाच त्यांच्यामध्ये काय कौशल्य आहेत आणि त्या प्रकारेच त्यांना जर तो अभ्यासक्रम दिला गेला तर त्यांना त्याचा पुढे अधिक फायदा नाही होऊ शकत का? होतोच. म्हणजे आमच्या विद्यापीठामध्ये BA ला 20-25 विषय आहेत. ते करत असताना त्याच्यातला एखादा विषय घेऊन ती मुलगी BA करते, सायकॉलॉजी करते, पण त्याच्याबरोबर फर्स्ट आणि सेकंड इयरला ती वेगवेगळे विषय घेते. त्याच्यामध्ये आम्ही अप्लाइड कंपोनंट ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये वोकेशनल कंपोनंट ठेवलेला आहे. म्हणजे तिला जर वाटत असेल की ट्रान्सलेशनवरती मला शिकायचं आहे तर ती 4-4 क्रेडिटचे 2 कोर्सेस घेऊन वोकेशनलायझेशन त्याच्यामध्ये होऊ शकतं. केवळ BA म्हणजे मी BAला नावं ठेवत नाही आहे, BA व्हायलाच पाहिजे. BA मध्ये तुम्हाला आवडीचा विषय घेतला तर तुम्ही त्याच्यामध्ये छान यश मिळवू शकता, पण त्या थिअरॉटिकल विषयाबरोबरच आपल्याला अप्लाइड कंपोनंट सुद्धा यायला पाहिजे. म्हणजे झुऑलॉजी घेऊन BSc केलंय, पण झुऑलॉजी या विषयाशी अप्लाइड कंपोनंट्स खूप निगडीत आहेत. त्यातला एखादा कंपोनंट जर तुम्ही घेऊन शिकला तर तुम्हाला झुऑलॉजी घेऊन विषय घेऊन बाहेर पडताना स्वतःचं काहीतरी करू शकता, नोकरी जास्त चांगल्या प्रकारे मिळवू शकता. हा कॉन्फिडन्स त्यांच्यात आला पाहिजे. म्हणजे केवळ आपल्याकडे फक्त BA BCom किंवा BSc ही डिग्री असली म्हणजे ती स्त्री किंवा ती महिला सक्षम आहे असं आपण नाही म्हणू शकत, नाही का? त्याविषयी तुम्ही सांगा जरा की फक्त डिग्री असून उपयोग नाहीये. त्याच्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे माझा ईमेल ॲड्रेस आमच्या वेबसाईटवर आहे, त्यामुळे रोज 400-500 ईमेल्स येतात मला. ईमेल लिहिताना म्हणजे मी आता आमच्या विद्यार्थिनींच्या आल्या तर मी अगदी बारकाईने वाचते, त्यांना उत्तरं देते किंवा दुसऱ्या लोकांना सांगते तुम्ही यांना उत्तर द्या. पण ईमेल कशी लिहायची हेच मुलींना माहिती नाही. म्हणजे त्याला अटॅचमेंट असते आणि ईमेल पाठवून दिली, कोणाला लिहिले ईमेल, त्याला काही आपण लिहितोय का, बरं अटॅचमेंट नुसती असेल तर कोणी उघडणारच नाहीये. आता ह्या काही नेटिकेट्स आहेत, जसं आपण एटिकेट्स म्हणतो आपण एकमेकांच्यावर बोलताना, तसे ह्या नेटिकेट्स आहेत. तर ह्या आपण नको का समजावून घ्यायला, शिकायला पाहिजेत आपण ह्या, कारण त्याचा लोकांवरती परिणाम होतोय. म्हणजे लोक तुम्हाला बोलवणार का इंटरव्ह्यूला या म्हणून, अशी जर ईमेल पाठवली तर कोणी सांगणार नाही या आमच्याकडे म्हणून. तर ही जी बिझनेस कम्युनिकेशनची स्किल्स आहेत ही आपण शिकून घेतली पाहिजेत. बरं, ही शिकण्यासाठी तुम्हाला कुठे कोर्स करायला नको. हे जे सगळी जी टूल्स आहेत ही शिकण्यासाठी तिथे त्यांनी हेल्प ठेवलेलीच आहे. तुम्ही एखाद्या ईमेलचं अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला त्याच्याशी निगडीत काय काय गोष्टी करता येतात हे सगळं तिथे दिलेलंच आहे. म्हणजे ते आपण शिकू शकतो, नाहीतर मग आपल्या मित्रमैत्रिणींना विचारू शकतो. शिकण्यासाठी कुठल्याही प्रकारची लाज वाटू नये आपल्याला, कारण या युगामध्ये हे शिक्षणाचंच युग आहे. खूप नवीन गोष्टी आपल्याला शिकून घ्यायला पाहिजेत आणि सतत आपण शिकत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या व्यक्तित्वाला अगदी खूप झळाळी येते. ती येणं म्हणजेच आपण सक्षम आहोत याची पावती आहे. अगदी खूप छान सांगितलं तुम्ही की ती झळाळी येणं हीच आपल्या सक्षम व्यक्तिमत्वाची पावती आहे. पण आता ह्याच बरोबर तुम्ही जे सांगितलं की सॉफ्ट स्किल ही सुद्धा शिकणं खूप महत्त्वाची आहे. जसं बेसिक एटिकेट जे तुम्ही सांगितलं की ते त्यांना आले पाहिजे, तर त्याचप्रमाणे समजा कुठे इंटरव्ह्यूला गेलो तर कशा पद्धतीने प्रेझेंट झालं पाहिजे, मग ह्याचं त्यांना शिक्षण किंवा हे त्यांना कुठे मिळू शकतं?
असे कोर्सेस असतील आणि करायलाही काही हरकत नाही आहेत, कारण बऱ्याच विद्यापीठांमध्ये कंटिन्युइंग एज्युकेशन असं डिपार्टमेंट असतं आणि या विभागाच्या तर्फे लाईफ लॉंग लर्निंग म्हणजे सतत माणसांनी शिकत राहिलं पाहिजे. मी जे म्हटलं ते आता विश्वभरामध्ये हे ॲक्सेप्ट झालेलंच आहे. तर सतत काय शिकायचं आहे, कुठली कौशल्य हवी आहेत. आता तुम्ही म्हणाल की इंटरव्ह्यूची स्किल्स आहेत, तर इंटरव्ह्यूला कसं जायचं, कसं बसायचं, म्हणजे बऱ्याच वेळेला असंही होतं. आता अनेक मोठ्या मोठ्या पॅनल्समध्ये मी जाते सिलेक्शन करताना, तर मोठ्या पोस्टवरच्या माणसांना निवडत असताना ती माणसं बसतात कशी, ती माणसं बोलतात कशी, आपला विषय मांडतात कशी, म्हणजे त्यांना ज्ञान आहे आम्ही धरूनच चाललोय, कारण तेवढ्या मोठ्या पोस्टसाठी आलेले तेव्हा त्यांना त्या विषयाचं ज्ञान आहे. ज्ञान काही कोणी तपासत नाहीये तुमचं, पण हाऊ डू यू पुट युअर पॉइंट अक्रॉस, हाऊ डू यू इंटरॅक्ट विथ पीपल, तुमची लोकांच्यावर आंतरक्रिया कशी होते, तुमच्या चेहऱ्यावर कुठले भाव आहेत, तुम्ही कसं एकमेकांच्या बरोबर बोलताय. आम्ही आता काहीतरी बोलत असतो तर तुम्ही ऐकताय का, ते किती स्पष्टपणे ऐकताय हे तुमच्या चेहऱ्यावरती दिसत असतं. इफ यू आर नॉट लिसनिंग पीपल कॅन सी दॅट. तर ही जी इन्व्हॉल्वमेंट आहे ही कितपत इन्व्हॉल्वमेंट आहे, अशा सगळ्या गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंध असतो आणि त्याला कमी लेखून चालणार नाही. तर त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. पण मी मगाशी असं म्हटलं की असे युनिव्हर्सिटीज, इतर शिक्षण संस्था असे कोर्सेस करत असतील आणि त्यांच्याकडे आहेत की नाही हे त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन आपण बघू शकतो. आणि नसतील तर तुम्ही लिहू शकता की मला असा कोर्स करायचा आहे, तुमच्याकडे असा कोर्स आहे का, तुम्ही असा कोर्स आमच्यासाठी करू शकता का, कारण या सगळ्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत आणि दे आर देअर फॉर यू. सो यू कॅन बी असर्टिव्ह अँड यू कॅन टेल देम दॅट आय वॉन्ट टू स्टडी दिस. दॅट्स ऑल्सो पॉसिबल. अगदी. एखादा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा कोणती छोटी छोटी अशी कौशल्य असतात की ज्यातून आपण आपलं स्किल किंवा अजून डेव्हलप करू शकतो? एक उदाहरण सांगा. हा व्यवसाय म्हणजे प्रॉडक्ट करायचा व्यवसाय नाहीये, सर्व्हिसचा पण व्यवसाय असू शकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ 10वी झालेल्या विद्यार्थ्याला किंवा 12वी झालेल्या विद्यार्थ्याला माहीत करून घ्यायचं आहे की मी पुढे काय करू, कुठला विषय. आता त्यांना माहिती असतं BA BCom आणि BSc हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, पण आता BA BCom आणि BScच्या पलीकडे जाऊन हजारो कोर्सेस अवेलेबल आहेत. तर एखादी महिला आहे, सुशिक्षित आहे आणि आता सध्या होम मेकर आहे, ती घरी आहे आणि घर चालवते. समजा तिला असं वाटलं की माझ्यामध्ये ही कौशल्य अशी आहेत की मला लोकांच्याबरोबर बोलायला आवडतं आणि लोकांच्याबरोबर आंतरक्रिया करायला आवडते, लोकांना मदत करायला आवडते. तर तिने हा समजा व्यवसाय करायला घेतला की मी लोकांना गायडन्स देईल, मी 10वी 12वीच्या मुलांना गायडन्स देईल, त्यांचं काउन्सिलिंग नव्हे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट काउन्सिलिंग बिकॉज काउन्सिलिंग रिक्वायर्स डिफरंट स्किल्स. पण 12वीच्या नंतर कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत, BAच्या नंतर कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत, ही इतकी प्रचंड माहिती आहे, ती कोणीतरी काढायला पाहिजे शोधून. कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये, कुठल्या कॉलेजेसमध्ये कुठले विषय दिले जातात, तुमच्या जवळपास काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी समजा तिने आधी ही इन्फॉर्मेशन गोळा केली पाहिजे. कोणीतरी मला देईल असं म्हणून चालणार नाही. म्हणजे पहिलं कौशल्य हेच आहे की आपल्याला एखादा जर व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी लागणारी जी माहिती आहे ती आधी मुळात गोळा केली पाहिजे, त्याचं कंपायलेशन केलं पाहिजे, त्याचं क्लासिफिकेशन केलं पाहिजे आणि मग आपण जर दुसऱ्यांना सांगणार असू तर मग त्याच्यासाठी प्रेझेंटेशन्स तयार केली पाहिजेत, पोस्टर्स केली पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तिला शिकायला पाहिजेत. आणि मला अगदी खात्री आहे की इतकी आपल्या आजूबाजूला मुलं आहेत की ज्यांना आज अशा गोष्टींची आवश्यकता आहे. 2 प्रकारच्या नीड्स असं मला वाटतं. एक फेल्ट नीड्स आणि एक लेटंट नीड्स. फेल्ट नीड्स म्हणजे मला ही गरज जाणवते की मला 12वीच्या नंतर काय करायचंय हे मला हवंय, शोधायचंय. पण अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना हे जाणवतच नाहीये की 12वीच्या नंतर काय करायचं हा आधी मुळात विचार केला पाहिजे. तर तुम्ही हे करू शकता का, तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचू शकता का की अरे अगं तुला माहितीये का की 12वीच्या नंतर हे करता येईल, 12वीच्या नंतर ते करता येईल. तर ज्यांना ह्या नीड्स माहिती नाहीयेत अशा लोकांच्यापर्यंत पण पोहोचलं पाहिजे. ते कसं पोचायचं, त्याची पण कौशल्य आहेत आणि ही वेगळ्या प्रकारची कौशल्य असतील तर हा एक छोटासा व्यवसाय, दिस इज अ सर्व्हिस. वी आर नॉट गोइंग टू गिव्ह एनी प्रॉडक्ट्स, सर्व्हिस आहे ही. तर अशा प्रकारचे अनेक व्यवसाय आहेत की जिथे आपण सर्व्हिस देतो. तर ह्या सर्व्हिस देण्यासाठी कुठल्या गोष्टी करू शकतो आपण, हा विचार करायला पाहिजे. आता उदाहरणार्थ आमच्याकडे आम्ही मास्टर इन व्हिज्युअल आर्ट्स असं आम्ही डिग्री देतो, MBA. याच्यामध्ये 3 प्रकारचे त्यांच्याकडे भाग आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पोर्ट्रेट पेंटिंग आहे, मिनिएचर पेंटिंग आहेत, तिथे म्युरल्स कशी करायची हे शिकवतात. आता MBA केल्यानंतर मग अशी ते म्हणाले की पुढे काय करायचं, तर नोकरी करायची का, तर करा, नोकरी करायला हरकत नाही. पण ती स्वतःचा व्यवसाय करू शकते, घरात बसून म्युरल्स तयार करू शकते.
म्युरल तयार करायचा छोटासा तिने जर सेटअप तयार केला तर खूप लोकांना म्युरल्स हवी असतात. पण मी म्हटलं की मी पेंटिंगच काढेन आणि एक्झिबिशन करीन तर युअर वर्ल्ड गेट्स रिस्ट्रिक्टेड. आज कुठलीही गरज नाहीये की आपण आपलं वर्ल्ड, आपलं जग हे रिस्ट्रिक्ट करून ठेवायचं. काही गरज नाहीये. खूप त्याच्या कक्षा रुंदावायला पाहिजेत. क्षितिजं खूप मोठी आहेत, ती बघायला शिकलं पाहिजे. मला दुसरं असं वाटतं की आमच्या या ज्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा थोडासा असा फॉल्ट आहे का. कारण 15 वर्ष पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत मंडळी शिकतायत आणि त्यांना स्वतःचे विचार स्वतःच्या भाषेमध्ये स्वच्छपणे मांडता येत नाहीयेत. याचं कारण काय असेल. तर मला असं जाणवतं की ही विद्यार्थी जे आहेत ते वर्गात बसून फक्त ऐकतायत, ऐकण्याचं काम करतात. मी जेव्हा एज्युकेशन टेक्नॉलॉजी विभागाची प्रमुख होते तिथे आम्ही असा नियम केला होता की शिक्षकांनी वर्गात बोलायचं नाही. कोणी बोलायचं, विद्यार्थ्यांनीच वर्गात बोलायचं. आणि का बोलायचं, कारण त्यांनी बोललं पाहिजे स्वतःचे विचार. आत्माविष्कार म्हणजे काय, आपले स्वतःचे विचार योग्य भाषेमध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. म्हणजे त्या मुलीनं असं वाटायला नको की पगार देतात या वयानं शिकवण्याचा आणि आता का आम्हाला काही शिकवत नाहीयेत. पण मला जे काही शिकवायचंय ते सगळं आम्ही वेबसाईटवरती ठेवत असू की हे माझं प्रेझेंटेशन आहे, हे माझं सेल्फ लर्निंग मटेरियल आहे, हे रिसोर्सेस आहेत. हे सगळं त्यांना अवेलेबल करून दिल्यानंतर मुलींनी एकमेकांच्या बरोबर बसून ग्रुपमध्ये काम करावं, त्यांनी प्रेझेंटेशन द्यावीत आणि आम्ही त्यांना फीडबॅक द्यावा. अशा प्रकारची शिकवायची पद्धत जर आपण वापरली तर म्हणजे पहिलीपासून आपण मुलांना ऐकायला लावतोय आणि त्यांना बोलायलाच देत नाही वर्गात 6-6, 7-7 तास. खरं तर मुलांनी बोलायला पाहिजे, मुलींनी बोलायला पाहिजे आणि शिक्षकांनी त्यांचं ऐकायला पाहिजे आणि त्यांना फीडबॅक दिला पाहिजे. अशासारखी जर पद्धत आपण आपल्या शाळेमध्ये महाविद्यालयांमध्ये वापरली तर त्याचा निश्चितच खूप वापर होऊ शकतो. त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आलेला आहे. मंजुषा आपल्याशी बोलतायत सांगलीवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. बोला मंजुषाजी. हा बोला मॅडम. आपल्याला नमस्कार दोघींनाही. आणि मी गृहिणी आहे, ग्रॅज्युएशन केलेली. पण मला मतिमंद मुलांसाठी काही शिकवायचं आहे तर त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग वगैरे द्यायच्या दृष्टीनं. तर मग त्यासाठी माझं क्वालिफिकेशन काय पाहिजे आणि ते शिक्षण कुठं मिळेल. बरं, चांगला प्रश्न आहे. धन्यवाद. की त्या गृहिणी आहेत आणि कुठे त्यांना ते. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल की ज्या गृहिणींना, म्हणजे आता तुमच्याकडे तो प्रश्न नाही आहे, पण ज्या गृहिणींच्या घरी अशी मतिमंद मुलं असतात त्यांना हे हृदयात जास्त टोचतं आणि मग त्या म्हणतात की मला या मुलांसाठी करायचं आहे आणि मग त्या शाळा काढतात आणि खूप मोठी कामं करतात. पण काय आहे की मतिमंद मुलांच्या बरोबर आपल्याला इंटरॅक्शन करायची असेल तर ती विशिष्ट प्रकाराने करावी लागते, कारण या मुलांना विशेष गरजा आहेत. तर आपल्याकडे बीएड हा जो ही जी डिग्री प्रोग्राम आहे तर एक जनरल बीएड दिलं जातं किंवा नेहमीच्या रेग्युलर शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आपण तयार करतो आणि दुसरं बीएड स्पेशल एज्युकेशन. तर या स्पेशल एज्युकेशनमध्ये म्हणजे उदाहरणार्थ मेंटल रिटार्डेशन हा एक भाग आहे किंवा लर्निंग डिसॅबिलिटी आहे. ती मुलं, त्यांचा आयक्यू कमी नाही आहे पण लर्निंग डिसॅबिलिटी आहे, तर त्या लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या मुलांना कसं शिकवायचं. किंवा व्हिज्युअल इम्पेअरमेंट आहे, हिअरिंग इम्पेअरमेंट आहे, तर या मुलांना कसं शिकवायचं याच्यासाठी अनेक कोर्सेस अनेक विद्यापीठांमध्ये चालतात. आता आपण सांगलीला आहात तर सांगलीच्या जवळपास ज्या विद्यापीठ आहे तर तिथे आपण चौकशी करू शकता की असा बीएडचा कोर्स आहे का. पण बीएडचा कोर्स हा फुल फ्लेज 1 वर्षाचा कोर्स असतो, त्याच्यानंतर एमएड करता येतं. पण छोटे छोटे कोर्सेस आता स्पेशल एज्युकेशन आपल्या भारतामध्ये त्याच्यावरती जर कंट्रोलिंग किंवा रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे त्याला RCI म्हणतात. हे जे रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांना ही समस्या खूप जाणवलेली आहे, कारण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अशी मंडळी आहेत आणि त्यांना पण सक्षम कसं करायचं. तर त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना शिक्षक पाहिजेत. तर या शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी म्हणून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती हा उपक्रम राबवलेला आहे. आणि ही जी स्पेशल एज्युकेशन डिपार्टमेंट्स आहेत, या ज्या संस्था आहेत, या संस्थांना त्यांनी हे काम दिलेलं आहे की तुम्ही असे शिक्षक तयार करा की व्हिज्युअल इम्पेअरमेंट आहे तर या मुलांना शिकवायचं कसं, सॉफ्टवेअर कुठली वापरायची, त्यांना ब्रेल जर द्यायचं असेल तर ते कसं तयार करायचं. तर असे हे अनेक उपक्रम चालतात. आपण त्याची माहिती करून घ्या आणि मतिमंद मुलांना शिकवण्यासाठी वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंगची आवश्यकता आहे. तर ते जर आपण
आणि बरं असं नाही आहे की ते फक्त शिक्षक होत आहेत, त्यांना सुद्धा अनेक वेगळ्या प्रकारच्या काय म्हणूया व्यक्तींची गरज लागते. म्हणजे उदाहरणार्थ एक सर्जन आहेत, तर सर्जन हा एक झाला, पण सर्जन बरोबर अनेक डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, वॉर्ड बॉयज आहेत आणि फिजिओथेरपिस्ट आहेत. अशा अनेक लोकांची जशी गरज लागते तशी मतिमंद मुलांना जर त्यांच्याबरोबर काम करायचं असेल, त्यांच्यासाठी शाळा सुरू करायची असेल, केंद्र सुरू करायचं असेल, तर केवळ शिक्षक नाही, त्यांच्याबरोबर काम करणारी एक फौज लागते. तर त्या वेगवेगळ्या लोकांसाठी ट्रेनिंग देण्यासाठी सुद्धा RCIने अनेक उपक्रम राबवलेले आहेत. तर कुठल्याही विद्यापीठाला आपण लिहू शकता. आमच्या विद्यापीठातही स्पेशल एज्युकेशन हा विभाग आहे, त्यांनाही आपण लिहू शकता. ते तुम्हाला जरूर माहिती घेऊ शकतात. आपला पुढचा प्रश्न घेऊया. अरुण तोंगे आपल्याशी बोलतायत औरंगाबादवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम दोघांना. मी अरुण तोंगे बोलतोय औरंगाबादच्या सिल्लोडून. मॅडम, ग्रामीण भागामध्ये आजही कलागुणांनी कौशल्यांनी परिपूर्ण असणाऱ्या अशा महिला आहेत की ज्यांना त्यांच्यातील असलेल्या कौशल्याला वाव मिळावा यासाठी घरातून बाहेर पडून आपली क्षमता सिद्ध करावीशी वाटते. पण ग्रामीण भागातील चित्र असं विदारक आहे की अनेक ठिकाणी असं होतं अशा महिलांना पुरुषांकडून 4 भिंतीच्या बाहेर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मग महिलांचं हे कौशल्य वृद्धिंगत होण्याऐवजी तिथेच लोक पावत जातं 4 भिंतीमध्ये. मग अशा वेळी महिलांच्या घरातील पुरुषांमंडळी सुद्धा याविषयी जागृत करायचं असेल तर ते कशा प्रकारे करता येईल? थँक्यू. धन्यवाद. हा प्रश्न अरुणजींकडूनच झाला. ह्याचं विशेष कौतुक वाटतंय. त्यांना जाणवलंय. आणि असे अनेक पुरुष बंधू आपले आहेत की ज्यांना हे जाणवत आहे की महिलांवरती आपण फारच नियंत्रण ठेवतो आहोत त्यांच्या कलागुणांना. म्हणजे काही नवरे असं म्हणतात, मी स्वातंत्र्य दिलं, मी त्याला परवानगी दिली, पण का परवानगी द्यायची वेळ आली? बायको तुमची तुम्हाला परवानगी देते का तुम्ही नोकरी केली तर चालेल का? असं नाही. तुम्ही दोघं जण मिळून काहीतरी कामं केली पाहिजे. त्यामुळे ही जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे. पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो, तर ती म्हणजे अमुक एक कोणी प्रधान राहायची काहीच गरज नाही. आपण म्हणतोय की स्त्री आणि पुरुष हे तुमच्या संसार रथाची 2 चाकं आहेत आणि ती इक्वली सक्षम असली पाहिजेत, समानता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. आणि आपलं म्हणून आपण तो प्रश्न विचारलात, आपलं जे मन उघडं केलं ते खरोखर बरोबर आहे. कारण काय, त्यांनी मनाला वेदना होत आहेत की या महिलेमध्ये इतके कलागुण आहेत पण तिला बाहेरच जायला मिळत नाही. ती छान कीर्तन करते पण नाही जायचं बाहेर, घरातच बसत. तर घरात कीर्तन कसं करणार? त्यांना देवळात जाऊन किंवा समाज मंदिरामध्ये जाऊन 4 लोकांच्या समोर हे सांगायला पाहिजे. आता उदाहरणार्थ कीर्तन हे फार समाज प्रबोधनाचं अतिशय चांगलं असं साधन आहे. पण अनेक महिलांमध्ये, आणि बरं कीर्तन म्हणजे फक्त बोलायचं नाही आहे, त्याच्यामध्ये गायला पाहिजे, त्याच्यामध्ये विवरण करता आलं पाहिजे, गोष्टी सांगता आल्या पाहिजेत, असे अनेक कौशल्य आहेत त्याच्यामध्ये. आणि लोकांच्या समोर उभं राहून आपलं कलागुण दाखवायला पाहिजे. पण समाज प्रबोधन करण्यासाठी पुन्हा आपले विचार लोकांच्या गळी उतरवले पाहिजेत चांगल्या प्रकारे. तर हे जर ती महिला करत असेल तर तिने घराच्या बाहेर जायचं नाही हे म्हणायला काही अर्थ नाही. पण काही वेळा असंही होत असेल की चांगल्या प्रकाराने हे गुण प्रदर्शन होत नसेल तर त्याच्यावरती आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे की आपल्याला चांगल्या प्रकाराने हे कसं करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ आता महाराष्ट्रामध्ये राज्यपाल महोदयांनी इंद्रधनुष्य नावाची म्हणजे 4 वेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स होतात. त्याच्यामध्ये आंतरविद्यापीठीय म्हणजे उदाहरणार्थ ही इंद्रधनुष्य अशी एक कॉम्पिटिशन आहे. सगळ्या विद्यापीठामधून जवळजवळ 1000-1200 विद्यार्थी एका विद्यापीठामध्ये जमतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपले कलागुण जे आहेत, गायन आहे, नृत्य आहे, बोलणं आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. तर या म्हणजे सोलो आहे किंवा ग्रुपमध्ये आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स होतात. आणि इथे खूप आश्चर्य वाटतं आणि आनंद होतो की त्याच्यामध्ये मुली खूप पुढे आहेत आणि आपल्या कलागुणांचा आविष्कार त्या करू शकतात. आणि मला वाटतं असं की आमचा हा कार्यक्रम बघणारे सगळे बंधू वर्ग आहेत सगळीकडे पसरलेले, त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या भगिनींना, आपल्या पत्नीला, आपल्या आईला सुद्धा, म्हणजे या प्रौढ महिला आहेत, या प्रौढ महिलांमध्ये इतके चांगले कलागुण आहेत, पण त्यांनी एकत्र यायला पाहिजे. खेडेगावामध्ये अशा महिला एकत्र येऊ शकतील, लोकांच्या समोर आपला विषय ठेवू शकतील. खरंच आहे. आपला पुढचा एक प्रश्न घेऊया. सुरेखा आपल्याशी बोलतायत कुर्ल्यावरून. नमस्कार. हो, हॅलो. नमस्कार. हॅलो मॅडम, मी गृहिणी आहे. घरी 2 मुलं आहेत. मला फक्त 8वी शिक्षण झालेलं आहे, कारण त्यावेळेस शिक्षण काही जास्त घेता आलं नाही. आम्ही मागासवर्गीय आहे ना, त्यामुळे काही शिक्षण आईने काय एवढं दिलं नाहीये. पण मी घरी आहे ना, तर काय करू शकते का व्यवसाय, हे हा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला.
बरं, धन्यवाद. मला मला असं वाटतं मॅडम की त्यांच्या वतीने म्हणजे सुरेखाजींच्या वतीने सगळ्या आपल्या खूप सख्या अशा आहेत की ज्यांच्यासाठी आजचा हा मार्गदर्शनपर आपला हा कार्यक्रम आहे की त्यांच्याकडे मुळात कोणतं स्किल आहे हे त्यांनी कसं जाणून घ्यायचं आणि त्यातून कसं सक्षम बनायचं. मला अगदी आनंद होतोय की या आपल्या ताईंना 2 मुलं आहेत आणि आता त्यांना वाटतंय की आपण आता काहीतरी करायला पाहिजे. आणि पण त्यांच्या प्रश्नातनं असं जाणवलं की काय करायचं हे त्यांना असं नक्की वाटत नाही. आणि म्हणून तुमचा प्रश्न अतिशय तुम्ही आता जे स्टेटमेंट केलं इट्स व्हेरी रेलेव्हंट. कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं की मी काय चांगलं करू शकते, माझ्यामध्ये कुठले गुण आहेत, ते सुप्त गुण आहेत आणि आतापर्यंत कोणी संधीच दिली नाही की माझ्यामध्ये गुण कुठले आहेत ते मी दाखवून देईन. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे काउन्सिलिंग सेंटर्स असतात की या सेंटरचा म्हणजे उपयोग करून आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो, त्यांना विचारू शकतो आणि पर्सनॅलिटीचा एकूण अभ्यास ते मंडळी करतात. कारण हे पण एक त्यांचं कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही कशामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुमचा ॲप्टिट्यूड कशात आहे, तुमचा इंटेलिजन्स असा आहे की तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही करू शकाल. आणि मग ते असं नाही सांगत तुम्हाला की हेच करा म्हणून. तुमच्या उत्तरांवरनं तुमच्याबरोबर काउन्सिलिंग केल्यानंतर ते तुम्हाला असं सांगतात की बघा ही 4 क्षेत्र आहेत, या क्षेत्रामध्ये तुम्ही काही काम करू शकाल, तर तुम्हाला काय आवडेल, काय करता येईल आणि मग त्या पुढे तुम्हाला सजेशन देऊ शकतील. हे असं मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन म्हणजे रस्ता कुठला आहे तो दाखवणं. काही वेळेला अनेक रस्ते सुद्धा असू शकतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा काउन्सिलिंग सेंटरची खूप गरज आहे. पण आता ही काउन्सिलिंग सेंटर जनरली युनिव्हर्सिटीमध्येच आहेत, कॉलेजेसमध्ये आहेत आणि 8वी झाल्यानंतर असं आपल्याला वाटत असतं की मी आता कॉलेजमध्ये कशी जाऊ आणि कसं सांगू. पण आपल्या आजूबाजूला अशी जर काही कम्युनिटी सेंटर्स असतील तर आपण त्यांना जरूर विचारा की असा एखादा कार्यक्रम तुम्ही इथे करू शकाल का. म्हणजे उदाहरणार्थ तर आमच्या विद्यापीठामार्फत आम्ही काही खेडेगावांमध्ये जाऊन त्या मुलांचं 10वी-12वीच्या मुलांचं टेस्टिंग आणि गायडन्स करतो. आमच्याकडे गायडन्स आणि काउन्सिलिंग डिपार्टमेंट आहे आणि आमच्याकडे तसं अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये असणार. तर खेडेगावाने जाऊन हे काउन्सिलिंग केल्यानंतर त्या मुलांना मुलींना आणि टेस्टिंग केल्यानंतर त्यांना आपण सांगू शकतो की तुला या क्षेत्रामध्ये तू जास्त चांगलं नाव कमावू शकशील, या क्षेत्रामध्ये तुला चांगलं करता येईल असं सांगू शकतो आपण. त्यामुळे आता यांना सांगता येईल असं की आपण हे आधी समजावून घेतलं पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं आहे. आता उदाहरणार्थ काही म्हणजे आता मला माहिती नाही की आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, पण असे दूरदर्शनवरनं सुद्धा कार्यक्रम होतात किंवा आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी हायर एज्युकेशनसाठी जे कार्यक्रम सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे पण जनरली ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये कार्यक्रम होतात, पण आपल्याला असे जास्त आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये कार्यक्रम करता आले पाहिजे. आजूबाजूला ते थोडी चौकशी करून त्याची माहिती करून घेऊ शकतात. आपल्याला पुढचा प्रश्न आलाय, माया आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार मायाजी, बोला. हॅलो मॅडम, मी मायाडसे बोलते. नमस्कार. पुणे. बोला. मला विचारायचं आहे की मी 12वीला आहे सध्या आणि 12वी नंतर असा पार्ट टाइम जॉब करून मी कुठला कोर्स करू शकते ग्रॅज्युएशन सोडून. बरं, धन्यवाद मायाजी. मॅडम, परत आपल्याला आपल्या सगळ्या सख्यांना हेच मार्गदर्शन करायचं आहे की आपल्यात मुळात काय आहे, कुठली आवड आहे. जसं 12वी करतायत तर कुठला पार्ट टाइम जॉब करून कोणता कोर्स करू शकतात. खरं तर काही वेळेला आपल्याला एखादं बागकाम किंवा स्वयंपाकातलं काही येत असतं, पण मुळात आपल्याला असं वाटतं की हे तर मला येतच, पण तेही एक कौशल्य आहे. अशा नजरेने आपण त्याच्याकडे बघू शकत नाही का? बघू शकतोच ना. म्हणजे आता आमच्या म्हणजे आपल्या सखीलाही तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण आता तुम्ही बागकामाचं म्हणालात किंवा स्वयंपाक येतो असं म्हणालात. आपल्याला घरात आपण स्वयंपाक करतो, पण घरात किती माणसं असतात? 4, 5, 6 माणसं असतील. पण 50 माणसांचा स्वयंपाक करायचा असेल तर तीच कौशल्य 50 माणसांचा स्वयंपाक करण्यासाठी योग्य होत नाही. म्हणजे असं नाही की 5 माणसांसाठी केलं तर 10 पट करा की 50, असं नाही होत. ही वेगळी कौशल्य आहेत. आता कंटिन्युइंग एज्युकेशन डिपार्टमेंटच्या तर्फे हा 50 माणसांचा स्वयंपाक, 100 माणसांचा स्वयंपाक कसा करायचा, त्याच्यासाठी कुठली गणितं मांडायची, त्याच्यासाठी मॅनेजरियल स्किल्स कुठली आहेत, तर अशासारखे छोटे छोटे कोर्सेस दिले जातात. बरं, हा काही वर्षभराचा काही कोर्स नाही आहे, पण ही कौशल्य तर समजावून घेतली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आता दुसरं उदाहरण एक सांगते की कपडे शिवायचं उदाहरण आहे. साधे साधे पेटीकोट शिवा, शर्ट शिवा, ठीक आहे, सगळेजण शिकतात. त्याच्यामध्ये आपलं कौशल्य काय, तर विशेष प्रकारचे शर्ट शिवण्याचं कौशल्य जर आपण आत्मसात केलं तर त्याला खूप डिमांड आहे. त्यामुळे आमची जी कम्युनिटी पॉलिटेक्निक्स आहे तर तिथे आम्ही हा प्रयोग केला की त्या महिलांना आम्ही
साधे शर्ट शिकवायचं ट्रेनिंग दिलं नाही, विशेष प्रकारचे शर्ट, कारण त्याला खूप डिमांड आहे म्हणून. तर त्यांना लगेचच फायदा झाला त्याचा. तर आता 12वी नंतर कुठला मी कोर्स करू असं जर आपण मला विचारलं तर माझ्याकडे त्याचं रेडीमेड उत्तर नाही, कारण आपल्याशी माझा परिचय नाहीये. तर मगाशी मी म्हटलं तसं की तुमच्यामध्ये कुठले गुण आहेत, कुठली आवड आहे तुम्हाला, म्हणजे गुण आहेत म्हणजे मी अमुक करू शकेन, पण आवड पण पाहिजे. तर तुम्हाला कुठल्या काय कामाची आवड आहे हे समजावून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जवळपास जर तुमच्या काउन्सिलिंग सेंटर्स असतील, गायडन्स सेंटर असेल, तर तुम्ही त्यांना जर लिहिलं तर ते तुम्हाला मदत करू शकतील. किंवा आता तुम्ही पुण्याहून बोलला तर तिथे जवळपास काही आहे का बघा, किंवा मग तुम्ही युनिव्हर्सिटीला लिहा तर आम्ही काही तुम्हाला मदत करू शकतो. पण अनलेस यू नो व्हॉट यू हॅव, युअर पर्सनॅलिटी, आपली स्वतःची आपल्याला पर्सनॅलिटी कळली पाहिजे, तरच आपण आपला स्वतःचा विकास करून घेऊ शकतो. दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून हा कोर्स करायला जावा असं नाही करून चालणार, कारण नाहीतर मग आपण तो कोर्स करू आणि मग नंतर 3 वर्षात आपल्याला आवड राहू शकत नाही. आणि जसं ताई मगाशी तुम्ही सांगितलं की आता हल्ली आपल्याकडे टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आहे, त्याच्यापासून लांब न जाता त्याच्या जवळ जाणं. आता हल्ली मोबाईल सगळे वापरतो, त्याच्यामुळे एखादी महिला जर मोबाईल रिपेअरिंगचा एक नवीन कोर्सही करून त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकते. हो, त्याविषयी पण केवळ मोबाईल रिपेअर असं मी म्हणत नाही. आता मगाशी त्यांनी भाषेचा विषय काढला, तर मोबाईलवरनं भाषा खूप छान प्रकारे शिकवली जाते. आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये मोबाईल लर्निंग हा भाग वापरला जातो. म्हणजे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, आणखीन तुम्ही 70-80 रुपये जर महिन्याला भरलेत तर तुम्हाला डाउनलोडिंगची फॅसिलिटी आहे. तुम्ही ऐकू शकता, विचारू शकता प्रश्न, टाईप करू शकता. या सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये होत असल्यामुळे मोबाईल लर्निंग इज रिअली डेव्हलपिंग विथ अ फास्ट स्पीड. त्यामुळे आपल्याला जर काही शिकायचं असेल तर म्हणजे मोबाईल दुरुस्त करणं हा एक वेगळं कौशल्य झालं. पण तंत्रज्ञानाचा वापर शिकण्यासाठी तो वापर आज खूप मोठ्या प्रमाणावरती होतोय. त्यामुळे आणि सगळ्यात सोपा हातातला डिव्हाइस मोबाईलच आहे. पण मोबाईल शिवाय अनेक डिव्हाइसेस आपल्याकडे आहेत. कम्प्युटर जर अवेलेबल असेल, तुम्हाला इंटरनेट अवेलेबल असेल तर त्याचा उपयोग करून कसं शिकता येईल. सीडी बेस्ड लर्निंग होऊ शकतं. म्हणजे आज सीडी वरती खूप गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत. आणि ही जी अॅनिमेशन्स आहेत, सिम्युलेशन्स आहेत, ई कंटेंट आहे, तर त्याच्या सीडीज अवेलेबल आहेत. तर त्या शिकायला आपल्याला काहीच हरकत नाही. अगदी खरं. म्हणजे मॅडम एखादं कौशल्य किंवा एखाद्या जे काही तंत्र आहे त्याच्याबरोबर खरं तर ती स्त्री सखी महिला स्वतःबरोबर समाजाचा, कुटुंबाचा, सगळ्यांचाच विकास करत असते. आपल्या सगळ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? महिला या आपल्या समाजाचा खूप मोठा घटक आहे. ते प्रथम महिलांनी समजून घेतलं पाहिजे. महर्षी कर्वेनी 100 वर्षापूर्वी हा विचार मांडला होता की महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना स्वतःला प्रथम जाणवलं पाहिजे की आपण समाजासाठी काहीतरी स्वतःचा विकास करून समाजाचा विकास केला पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं स्वतःला जाणून घ्या, स्वतःमध्ये कुठली कौशल्य आहेत, काय स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत आपले, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. समाज तुम्हाला मदत करायला नेहमीच तयार आहे. आणि अजूनही आपल्या सगळ्या तरुण वर्गालाही तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? तरुण महिलांमध्ये म्हणजे मुलींमध्ये एवढं पोटेन्शियल आहे. आय एम रिअली इम्प्रेस. इतकी ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये, उत्साह आहे. पण मला असं वाटतं त्यांनी स्वतः शिकण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण आज काय होतंय, इतकी व्यवधानं आहेत. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा व्यवधानच नव्हती काही. त्यामुळे वर्गात जायचं, बाहेर यायचं. आज वर्गात जायचं आणि बाहेर यायचं याच्यामध्ये एवढी व्यवधान आहेत. त्यामुळे आपल्याला खूप डिस्ट्रॅक्शन्स होतात. पण आपण ठरवायला पाहिजे आपल्या आयुष्याचं ध्येय काय. आणि आज तुम्हाला तुम्ही नोकरी इंटरव्ह्यूला गेलात की आधी विचारतील तुम्हाला की तुमचं ध्येय काय. आता तुम्ही BA झालात, BSc झालात, काय करायचंय तुम्हाला आयुष्यामध्ये. आता इथून 5 वर्ष पुढे तुम्ही कुठे असणार, 10 वर्ष पुढे तुम्ही कुठे असणार, हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुमच्याकडे त्याचं उत्तर आहे का. मला असं वाटतं की आता तरुण महिलांनी शांतपणे विचार केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला जी ज्ञानी मंडळी आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि आपलं आयुष्याचं आपण प्लॅनिंग करायला पाहिजे की काय करायचं आपल्याला आयुष्यात. नाही तर आपण आज हे करू, उद्या ते करू. माझ्यासमोर काही वेळेला इंटरव्ह्यूला मंडळी येतात, त्यांनी 10 विषयामध्ये MA केलेलं असतं आणि तरी सुद्धा आम्ही त्यांना निवडू शकत नाही त्या पोस्टसाठी. असं का होतं. इथे पोस्ट आहेत, मंडळी आहेत, पण दे आर नॉट प्रॉपरली डिझाईन फॉर इट. त्याच्यामुळे आपण ठरवायला पाहिजे आपल्या आयुष्याचं ध्येय, हे आपण
तुमच्या ह्याच नोटवर खरं तर मला असं वाटतं की सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगावं असं वाटतं की आपण आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललं हे डोळे उघडे ठेवून फक्त बघा. ज्ञानाने ज्ञान वाढतं, म्हणून आपल्या ज्ञानामध्ये नेहमी भर टाकणं हे खूप गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमात आपल्याला खरंच खूप अशी माहिती मिळाली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या फेसबुक आयडीवर नक्की पाठवा. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यावर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवू शकता. मॅडम, खरं तर आजचा विषय जो आहे तो खरं न संपणारा आहे, पण वेळेची मर्यादा आपल्याला आहे. पण तुम्ही ह्या कमी वेळात एवढी जी काही छान आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.